बऱ्याच लोकांना हा एक प्रश्न असतो की मी किती दिवस गुंतवणूक करायची आहे किंवा हा पैसा काढायचा कधी, बरोबर ना, हा पण एक मोठा प्रश्न असतो. मग SWP म्हणजे काय आहे? सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. ओके, हे कोणासाठी योग्य आहे? जे लोक दर महिन्याला ज्यांना नियमित खर्चासाठी पैशांची गरज आहे, जसं की रिटायर्ड लोक. रिटायर्ड लोक आहेत, किंवा ज्यांना घर खर्च चालवण्यासाठी किंवा ठराविक EMI भरण्यासाठी अशा पद्धतीची गरज भासते, शाळेची फी भरण्यासाठी असेल, ट्युशन फीज असते, या लोकांसाठी SWP हा खूप चांगला पर्याय असतो. किंवा जे रेंटल इन्कमसाठी दुसऱ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात, जसं एखादा ऑलरेडी एका घरात राहत आहे, अजून एक घर विकत घेतात, तिथून मला रेंटल इन्कम येईल आणि त्यामधून माझा खर्च भागवेल, बरोबर. त्यांच्यासाठी SWP म्युच्युअल फंडमध्ये जर SWPची पद्धत सुरू केली ही खूप जास्त इफेक्टिव्ह आणि फायदेशीर ठरते. दर महिन्याच्या एका ठराविक तारखेला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये गुंतवलेल्या रकमेमधून एक ठराविक अमाऊंट त्यांच्या बँक अकाउंटला जमा होत राहते. ॲज अ पेन्शन समजा, ॲज अ एक्सपेन्सेस म्हणून समजा, ते त्या पैशाची एन्जॉय करतात. ओके. नॉर्मली आपण बघतो मार्केटची जी ग्रोथ आहे सरासरी जर आपण बघितलं तर 12 ते 13% आपल्याला ग्रोथ मिळते. मग आपण काय करतो, दर महिन्याला साधारणपणे 0.5%, जसे सपोज एखादा व्यक्ती 50 लाख रुपये गुंतवतो, एक रकमी रक्कम गुंतवतो, तर त्यामधून 0.5% म्हणजे साधारणतः 25,000 रुपये तुम्ही दर महिन्याला विड्रॉ करता, तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऑटोमॅटिक जमा होत राहतात. आता उरलेली जी रक्कम आहे ती तुमची वाढत राहते, बरोबर. 0.5% म्हणजे वर्षाला आपण किती विड्रॉ करतोय? 6%. मार्केट आपल्याला किती रिटर्न देत आहे? अप्रॉक्सिमेट 12-13%. सो उरलेली जी रक्कम आहे ती तुमची गुंतलेली राहते आणि वाढत राहते, आणि तुम्ही दर महिन्याला आरामात तुमच्या घर खर्चासाठी किंवा तुमच्या रेग्युलर एक्सपेन्सेससाठी तुम्ही हा पैसा खर्च पण करता. ओके. तर असा दोन्ही बाजूने याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट बघायला मिळतो. नॉर्मली FDमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट केले जातात, लोक FDमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि त्यामुळं व्याज मिळत राहतं, बरोबर. त्याच्यापेक्षा SW पण त्यामध्ये कॅपिटल म्हणजे गुंतवलेली जी रक्कम आहे ती मात्र वाढत नाही, ते आहे, फक्त व्याज आपण काढून घेतो. SWPमध्ये काय होतं, गुंतवलेली रक्कम पण वाढते. पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही अजून काही रक्कम दर महिन्याला वाढवू शकता, जे विड्रॉलची अमाऊंट आहे ती जर तुम्ही वाढवता येते.